तर ही बघा आपली मस्त कुरकुरीत आणि छान अशी, तीही फक्त बेसन पीठ न वापरता मिक्स पीठ वापरून आज आपण बनवलेली आहे कोथिंबीर वडी। तर नमस्कार, मी अनिता केदास रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण बघूया झटपट अशी मिक्स पिठाची कोथिंबीर वडी। मिक्स पिठाची आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। त्यासाठी मी अशी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आणि कापून घेतलेले आणि अशी काड्यांसकट कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही 4 वाट्या कोथिंबीर आहे। त्यासाठी आपल्याला हे 2 चमचे तीळ आधी भाजून घ्यायचे। कढई आपली तापलेली आहे। इथे आपण 2 चमचे तीळ चटचट तडकेपर्यंत आपण हे भाजून घेऊया। 1-1.5 मिनिटं लागणार आहे। हे बघा आपले तीळ कसे चटचट फुलायला लागले। आता काढून घ्यायचे गॅस बंद करून। आता इथे बघा कोथिंबीरीत आपण काय करायचं, पाणी सुटण्यासाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं घालून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीला पाणी सुटतं छान आणि आपल्याला मग वरून पाणी घालायची गरज वाटत नाही। आता मिक्स पीठ काय काय घेतले ते आपण बघूया। तर इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला मसाले पण लगेच घालून घ्यायचे। तर बडीशेपची पावडर 1 चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा। हळद घालायची आपल्याला 1 छोटा चमचा आणि इथे मी घेतलेला आहे मिरची लसूण ठेचा। तर हा आपल्याला 1 टेबलस्पून घालायचा आहे आणि हा तेलात परतून ठेवलेला असतो माझा। तर हा आपण घालूया आणि आपल्याला लाल मिरची बेडगी आणि काश्मीरी मिक्स पावडर 1 चमचा घालायचा आहे। आणि आता हे आपल्याला सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात आपण जे भाजून घेतलेले तीळ तेही घालूया। भाजून टाकल्याने चव छान लागते त्याची। आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स करायचं। अगदी लागलं तर आपल्याला 1-2 चमचे पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। सोडा अजिबात घालायचा नाही आपल्याला, बिना सोड्याच्या ह्या बनवायच्या आहेत। बघा आपला छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। अशी जर ठेवली तर छान चौकोनी वड्या होतात। आता हे पीठ पूर्ण पसरवून घ्यायचं आहे। एकीकडे मी पाणी पण तापत ठेवलेलं आहे। तर इथे बघा तेल लावलेलं चाळणीत आपलं थापून झालेलं आहे। यावर असे तीळ आपल्याला हे घालून घ्यायचे आहे आणि आता ही गरम केलेल्या पाण्यात आपल्याला उकळत ठेवायची आहे। तर बघा इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपल्याला यावर ही चाळण ठेवायची आहे आणि 15 मिनिटं छान अशा वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मीडियम करून आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। 15 मिनिटानंतर आपण बघूया। हे बघा इथे 15 मिनिटं झालेले। तर आपण असा हात लावून बघायचा। हे बघा हाताला पीठ वगैरे लागत नाही किंवा सुरी खोचून अशी बघायची। सुरी हे बघा क्लीन निघाली, म्हणजे आपली वडी पूर्णपणे परफेक्ट झालेली आहे। आता हे आपण थंड करून घ्यायचं आणि मग कापून आपण पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। इथे बघा आपली वडी पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपण ही कट करून घेऊया। तर अशी मी चौकोनी शेपमध्ये ही कट करून घेते आणि आपण ही काढून घेऊया कट करून। तर तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात अशी कट करून घेऊ शकतात। ते बघा आपलं तेल तापलंय आणि ह्या वड्या मी अशा कट करून घेतल्यात। आता ह्या वड्या आपल्याला यात सोडून अशा सोनेरी रंग येईपर्यंत छान मीडियम गॅसवर अशा परतून घ्यायच्या। तर इथे बघा 2 मिनिटं झालेले आहेत आणि अशा दोन्ही साईडने आपण ह्या वड्या छान अशा कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत। तेल अजिबात लागत नाही, पण वरून छान क्रिस्पी कुरकुरीत होतात। आता ह्या आपण काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकतात आपल्या किती कुरकुरीत अशा छान, हे बघा तुम्हाला आवाज येतच असेल, अशा छान कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत। सोबत ह्या 3 चटण्या आहेत। याची रेसिपी आपल्या वडापाव रेसिपीजला मी दाखवलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ सर्च केला तर तुम्हाला लगेच या चटण्यांची रेसिपी मिळेल किंवा मी परत दाखवेल, तुम्ही सांगा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।